नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, पाऊस यायला सुरुवात झाली होती. आता संध्याकाळच्या वेळेस दिवसभर ऊन पडलं होतं आणि संध्याकाळी असा पाऊस येत होता थोडा थोडा. आभाळ तर बघा किती भरून आले होतं. त्यानंतर बघा आता शंभू, आज त्याला क्लासला सुट्टी होती, त्यामुळे इथं त्याला होमवर्क करायला बसवलं होतं आणि इकडं माझं ब्लाऊज शिवायचं चालू होतं. कारण काल देखील शिवणं झालं नाही. म्हटले मग आज तरी शिवायला घेऊ आणि जास्त मी शिवत नसते. जसं जमेल तसं माझं शिवायचं चालू असतं. कारण जास्त लोड घेतला ना मग कंबर वगैरे दुखतं. त्यामुळे आता इथं बघा मी ह्यांना सांगते हे व्हिडिओ शूट करताय बुवा, एवढ्या जवळून का शूट करताय? असं त्यांना इथं सांगायचं चालू आहे. त्यानंतर शंभू बघा, याचं पण चालू असतं मध्ये-मध्ये असं लुडबुड करणं थोडंफार. तर तो मस्त होमवर्क वगैरे झाला आणि आता माझं ब्लाऊज देखील पूर्ण झालं होतं. मी आता हे बघा, हे कटोरी ब्लाऊज आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते फिटिंगला एवढे छान बसताना एकदम परफेक्ट, मोंड्यात वगैरे असं घोळ वगैरे येत नाही, शोल्डर देखील उतरत नाही. कारण हे जे ब्लाऊज आहे ते आता तुम्ही ऐकलंय की नाही बघा, त्यांच्या रील्स देखील असतात राजा राणी कोचिंगच्या, त्यांच्याकडूनच मी शिकलेली आहे आणि त्या मेथडनुसारच ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलं आहे. तर ते ब्लाऊज एकदम फिटिंगला परफेक्ट बसतात आणि माझे जे स्वतःचे ब्लाऊज असतात ना ते देखील मी तेच त्याच पद्धतीने शिवत असते. आता इथं बघा, आहोंनी चहा ठेवला होता तर चहा घेतला. त्यानंतर पुन्हा एक ब्लाऊज कटिंग करायचं होतं, त्यामुळे मग म्हटले कटिंग करून घेऊ. शिवायला जमलं तर ठीक आहे, पण मग कटिंग तर करून घेऊ. आणि जास्त काही मी शिवत नसते. लई लई किंवा 2 किंवा 1 दिवसातून झालं पाहिजे असं माझं टार्गेट असतं. कारण जास्त पण शिवलं ना तर कंबर दुखतं. कारण माझं देखील शिजर झालं आहे, त्यामुळे मी जास्त लोड घेत नाही. जेवढं होईल तेवढं कामावरून 1 किंवा 2 ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करत असते आणि थोडं थोडं शिवलं ना जास्त जीवावर पण येत नाही. कारण आपण आज नाही उद्या नाही असं ढकलत गेलो तर मग ते जास्त लोड येऊन जातो कस्टमरच्या ब्लाऊजांचा पण. त्यामुळे जेवढं होईल तेवढं ना मी रोज थोडं थोडं शिवत असते. आता इथं बघा, हे देखील पॅटर्न तेच आहे, राजा राणी कोचिंग मेथडचे. कारण ते ब्लाऊजच फिटिंगला एवढे छान बसताना, आता पहिल्या वेळेस मी कस्टमरचे एक ब्लाऊज जर त्यावर शिवलं तर कस्टमरला फिटिंग छान आली ना ते दुसऱ्या वेळेस सांगतं की पहिलं जे ब्लाऊज शिवलं आहे ना त्यावरच शिवा, कारण ते फिटिंगला छान बसले. तर ब्लाऊज तर कट झालं होतं. मग इथं वेळ होता तर स्टिचिंगला देखील घेतलं होतं. म्हटले जेवढं होईल तेवढं स्टिच करू. पण नंतर काय झालं, थोडं अर्धं शिवलं आणि कस्टमर आले होते ब्लाऊज आणि साडी टाकायला. मग त्याच्यात वेळ गेला. त्यानंतर शंभूचं बघा, इकडं आता त्याचं होमवर्क पूर्ण झाला आहे तर त्याला बोलली बोर्ड आणला आहे तर त्याचा काहीतरी उपयोग कर. मग त्याचं बघा इथं स्मॉल लिपीची ABCD लिहायचं काम चालू आहे. तसा खूप हुशार आहे. फक्त थोडासा मस्ती करीतो आणि डेअरिंगपणा करीत असतो. नाहीतर बाकी अभ्यास वगैरे छान करतो. आता होईल म्हटलं शिवून घेऊ, पण कस्टमर आले ब्लाऊज टाकायला. मग आले, मग थोडासा वेळ बोलण्यामध्ये वगैरे जातो आणि मग तिथंच टाईमपास झाला. मग नंतर काय ब्लाऊज स्टिच झाला नाही, फक्त बाह्या वगैरे जॉईंट करून ठेवल्या. आता इथं याला त्याच्या पप्पानी स्पेलिंगा लिहून दिल्या होत्या आणि त्या स्पेलिंगा पाठ कर. तर त्याला येतात, पण काही-काही ज्या मोठ्या आहेत त्या विसरतो आणि तो आत्ता फक्त UKGला आहे. पण त्याच्या मानाने देखील तो भरपूर करत असतो. आणि आम्ही देखील त्याला जास्त लोड देत नाही. जेवढं होईल तेवढं करत. आता बाहेर पाऊस चालू आहे, त्यामुळे त्याला घरात गुंतवून ठेवायचं काम चालू आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस जेवण वगैरे झालं. आता एवढा खोकला आणि सर्दी झाली आहे ना, तर डॉक्टरकडे जाऊन आले तरी नीट होत नाही आहे तो. तर आहो बोलले, "आज मस्त कडा करू." तर तिघांना पण आम्ही कडा केला मस्त. त्यामध्ये वेलची, लवंग वगैरे सर्व आपले मसाले, खडे मसाले असतात ना, ते टाकले आणि त्यात थोडा गूळ टाकून उकळून घेतलं आणि कडा घेतला. म्हणजे थोडं तरी घशाला बरं होईल. कसं होतं, रात्री झोपलं ना, पाठ टेकली ना, तर सारखं खोकला चालू होतो, उबळ येत असते. त्यामुळे मग तर काढा बघा पिऊन माझं रिॲक्शन तर थोडासा वेगळा लागत होता, पण मग छान होता. घशाला थोडं बरं वाटत होतं. तर चला आजच्या पुरतं एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.